नाही तुम्हाला सांगू का माझं म्हणजे माझे मित्र पण अरविंद जगताप पण म्हणतात आणि माझे अनेक मित्र म्हणतात की तुझ्यामध्ये फार डेअरिंग आहे, तू पुढचा विचारच करत नाहीस. मी फक्त आजमध्ये जगतो. हिला आणलंय ना, सांभाळीन हिला, बघेन पुढं काय व्हायचंय. आहेत ना पैसे, घेऊन टाका घर, हप्ते कसे फिटायचे बघू. म्हणजे माझं पहिलं घर घेतलं आणि घरात वास्तू शांती झाली आणि दुसऱ्या महिन्यात कॉमेडीची बुलेट ट्रेन थांबलं, बंद. सगळे टेन्शनमध्ये आहे की आता मला गोस्वामींना माझ्यापेक्षा जास्त टेन्शन की अरे योगेशने आत्ताच घर घेतलं, याचं कसं होणार पुढे. तर त्यांनी राहिलेले 3 महिन्याचे पैसे एकत्र देऊन टाकले. तर मी इतका बिंदास की त्या पैशाची मी गाडी घेऊन टाकली. मी हा नाही विचार केला की माझे 3-4 महिन्याचे हप्ते जातील पुढे. मी त्याची गाडी घेतली, 4 व्हीलर, आणि अजून एक हप्ता वाढवून घेतला गाडीचा. अशा वेळी तुम्हाला फार टेन्शन तिला टेन्शन येतं. मला येतं, मला खूप टेन्शन येतं. म्हणून ते आता काटकसर करतायत. हो, कारण मला माहिती की म्हणजे असा विचारच नसतो की आपल्याला ही गोष्ट घ्यायची. म्हणजे प्लॅनिंग हा प्रकारच नाहीये त्यांच्याकडे, की काहीतरी आयुष्यात प्लॅनिंग असते. तेव्हा सोनम आयुष्यात आहे ना प्लॅनिंग करून जगायचं नसतं. बरोबर. माझं असं आहे की प्लॅनिंग केल्याशिवाय काही घ्यायचं नसतं. तुम्ही अशा विचार आहेत की आज उद्या माणूस जगेल की नाही, काय हा, होईल मी त्याचं. कुठलीच गोष्ट प्लॅन करून केलेली नाही आजपर्यंत. हे घर पण तडकाफडकी, आधीचं घर पण म्हणजे भाजीपाला घ्यायला जायचं सारखं. माझी पहिली 2 व्हीलर इथं मुंबईत आल्यावर मला चालत खूप चालावं लागायचं. म्हणजे रिक्षावाले जवळ आहे म्हणून यायचं नाही आणि चालत खूप लांब असायचं. कंटाळलो, वैतागलो तर आमिर हडकरीकडेच राहायचा, म्युझिकवाला आपला बुलेट ट्रेनचा. आमिरला बोलवलं, म्हटलं आमिरदा मला गाडी घ्यायची 2 व्हीलर, चल. गेलो TVSच्या शोरूममध्ये, म्हणे वेटिंग आहे. म्हटलं आत्ता मला ताबडतोब माझ्या खिशात पैसे आहेत, मला आत्ता गाडी घ्यायची, कुठली आहे. ते म्हणे ही आहे. म्हटलं मी ही आणि ही आहे, ही ब्लॅक आणि रेड. म्हटलं रेड देऊन टाका. म्हणजे जसं काही भाजी घ्यायला गेलोय की ही देऊन टाका. अहो ते पासिंग म्हटलं मला आधी गाडी देते, पासिंग नंतर करून, मला गाडी पाहिजे. असं म्हणून मी गाडी घेतली आहे. मी कुठलीच गोष्ट प्लॅनिंग करून करत नाही. मला जे घ्यायचं असतं तडकाफडकी, रस्त्याने चालताना हे चांगलं दिसलं घेऊन टाका, पुढचा विचार पुढे बघूयात. म्हणजे तुमच्या मनात ती भीतीच नव्हती नाही, कधी भीती की- अजूनही नाहीये. अजूनही नाहीये त्यांना. असं काही वाटत नाही की आता आपलं पुढे कसं होईल आणि मग काय. आणि म्हणजे या एखादा गोष्टीच माणूस नाही. डिप्रेशन मध्ये जातो ते तुमच्या मला आयुष्यात डिप्रेशन कधी येतच नाही मला. डिप्रेशन दुसऱ्यांना देतो. हा. जशी परिस्थिती येईल तसंच सामोरं हो, जायचं, हो. जे Yes. काय होईल ते होईल. हो. जबरदस्त, कमाल आहे. म्हणजे मी मुंबईत शिफ्ट व्हायच्या अगोदर माझा सगळा संसार रेडी होता. फ्रीज, टीव्ही, सगळं सगळं सगळं, AC वगैरे सगळ्या गोष्टी रेडी होत्या घरामध्ये. मुंबईत आल्यानंतर तुम्ही हे सगळं घेतलं पण फटाफट. हो, म्हणजे मी यायच्या अगोदर ही याची शिफ्ट घ्यायच्या आधी मी घर भाड्याने, फ्लॅट भाड्याने घेऊन, छोटस 1 रूम किचनच होतं ते भाड्याने घेऊन, नवीन फ्रीज, नवीन टीव्ही, सगळ्या गोष्टी. की संभाजीनगरहून काहीही आणायचं नाही आपल्याला, ते आपल्या आई वडिलांचं आहे, ते त्यांचंच आहे. जरी आपण घेतलेलं असलं तरी ते त्यांचंच आहे. इथं आपण नवीन घ्यायचं सगळं. आणि मी सगळं एक सेकंड हँड AC सुप्रिया पठारेने घेऊन ठेवला होता, तोही मी सगळं इथं नवीन घेतलं.